जय श्रीराम भावांनो, जय शिवराय. तर आपण रात्री घेतली होती बघा खर्डीमधून पनवेलची ट्रिप आलती आपल्या रिझर्वेशन मध्ये. तर त्या ट्रिपचा असा विषय झाला, कस्टमरचा पिकअपचा टायमिंग होता 9चा. आपण बरोबर 9च्या टायमिंगला लोकेशनला पोहोचलो. त्यांनी 9:15 पर्यंत खाली आले आणि आपली गाडी त्यांच्या बिल्डिंग पाशी गेल्यानंतर मग मला बोलायला लागले की दादा आम्हाला तर म्हणजे एर्टिगा हवी होती आणि तुमची डिझायर आली. तर त्यांना मी बोललो की मॅडम गाडी तुम्ही प्रीमियर बुक केली, मग प्रीमियरला तर सिडानच गाडी येते म्हणजे डिझायर येते आणि एर्टिगा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एक्सेल करायला पाहिजे होते. तर ते त्यांचं असं म्हणणं होतं की मी कॉल सपोर्टला बोलले आणि त्यांना मला एर्टिगा गाडी दिली. तर तसं काय होत नाहीये बोललो, तुम्ही अगोदरच एक्सेल इंटरसिटी करायला पाहिजे होते. तर ही ट्रिप आपली कॅन्सल झाली. तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवत होते मॅडम काय बोलतायत. तर चल चालतंय. एक तर यांना फोन लावत नाही गाड्यांना. अहो फोनच लागत नाही, ते सपोर्ट सिस्टम नाही त्यांचं काम करत. मग आता कॅन्सल टाकू मी? हो, डायरेक्ट कॅन्सल करावं लागतं. तसं एर्टिगा येत नाही, तुम्हाला डायरेक्ट दुसरी बुकिंग करून एर्टिगा घ्यावं लागेल. मी आधी दुसरीच बुकिंग टाकते मग. तशी डबल बुकिंग बसणारच नाहीये ना तुमच्या त्या कायावरून. बसेल हो, काय करू आता. बघा तुम्ही ट्राय करा. पण हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं? कस्टमरला एक्सेल पाहिजे तर कस्टमरने एक्सेलच बुक करावी, कारण की दुसरा गाडीवाला बी त्याचा टाइम आणि पूर्ण सीएनजीचा वेस्ट आहे. तर भावांनो, माझी बुकिंग होती बघा पनवेलची रिझर्वेशन मध्ये. 9चा पिकअप होता. मी बरोबर 9च्या 10 मिनिटं अगोदर पिकअप लोकेशनला येऊन थांबलो होतो आणि कस्टमरला फोन करून त्यांनी 15 मिनिटं माझे वेस्ट घातले. 9:15ला त्यांच्या बिल्डिंग पाशी गेल्यानंतर मग ते आमचं ते झालं, त्यांनी गाडी दुसरी बुक केली. पण उबरनी मला काही रुपया पण दिलेला नाही कॅन्सलेशन फी. ही बघा तुम्ही. तर माझा आजचा दिवस म्हणजे पूर्ण टाइम पण बरबाद झालाय आणि सगळे ते झालंय. तर आता ह्याच्यावरती काय तुम्हाला काय वाटतं भावांनो, कमेंट मध्ये सांगा. चला, धन्यवाद.